लावणीला विशेषतः उत्साही व उत्स्फूर्त गायन प्रकार म्हणून ओळखले जाते. लावणीचा उगम 16व्या शतकात आदिलशाही व निजामशाहीच्या काळात झाला असे मानले जाते. त्या काळात ही कला मनोरंजनाचे मुख्य साधन होती. लावणीने पेशवाईच्या काळात विशेष लोकप्रियता मिळवली. विशेषतः बाजीराव पेशवे यांच्या काळात मराठी लावणीला राजाश्रय मिळाला. याच काळात लावणीचा विकास अधिक प्रमाणात झाला होता. पेशवेकालीन महाराष्ट्रात लावणी मुख्यतः तमाशाच्या माध्यमातून सादर केली जाई. तमाशामध्ये लावणीला महत्त्वाचे स्थान होते. यामध्ये नायिकेच्या भावना, प्रेम, विरह, समाजातील विषय आणि विनोदात्मक गोष्टी लोकांसमोर मांडल्या जात असत. त्यावेळेच्या शाही दरबारात आणि ग्राम पातळीवर लावणी सादर केली जात असे. लावणीमध्ये अभिनय आणि गायन यांचा उत्कृष्ट संगम दिसतो. लावणी ही जलद गतीचे गाणे असून ढोलकीचा ठेका तिच्या केंद्रस्थानी असतो. लावणीचे गीत शृंगारिक, सामाजिक, राजकीय आणि विनोदी आशय असलेले असते, ज्यामध्ये नायिकेच्या भावनांचा अतिशय मोहक आविष्कार होतो. लावणी ही महाराष्ट्रातील लोककलेतील एक समृद्ध प्रकार असून तिचे वेगवेगळे प्रकार आहेत. लावणीचे प्रकार तिच्या गायनशैली, विषयवस्तू आणि सादरीकरणाच्या पद्धतीवर आधारित असतात. यामध्ये शृंगार, विनोद, समाज प्रबोधन आणि भक्तिभाव यांचा मिलाप असतो. शृंगारिक लावणी हा लावणीचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे. या प्रकारामध्ये प्रेम, आकर्षण आणि नायिकेच्या भावना मांडल्या जातात. नृत्य, अभिनय आणि संगीताच्या साह्याने शृंगारिक लावणी रसिकांना मोहून टाकते. सौंदर्य, प्रेमाचे वर्णन आणि शृंगारिक हावभाव शृंगारिक लावणीचे ही विशेष वैशिष्ट्य आहेत. निर्गुणी लावणी या लावणी प्रकारामध्ये भक्तिभाव किंवा आध्यात्मिक विषयांना हाताळले जाते. निर्गुणी लावणीचे स्वरूप गंभीर व तात्विक असते. देव, धर्म आणि जीवनातील उच्च मूल्य यांचे वर्णन यात केले जाते. भक्तिरस आणि आध्यात्मिक संदेश हे या लावणीचे वैशिष्ट्य आहे. समाज प्रबोधनात्मक लावणी समाजातील समस्या, अन्याय, भ्रष्टाचार यांसारख्या विषयावर प्रबोधन करण्यासाठी हा लावणी प्रकार वापरला जातो. तमाशामधून लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचवण्यासाठी हा प्रकार उपयुक्त ठरतो. सामाजिक जाणीव आणि उद्देशात्मक आशय या लावणीचे हे विशेष वैशिष्ट्य आहे. विनोदी लावणी ही मनोरंजनासाठी केली जाते. ही लावणी हास्य विनोदाच्या अंगाने सादर होते. समाजातील विसंगती किंवा हलक्या फुलक्या घटनांचा उपहास करून रसिकांना हसवले जाते. प्रासंगिक विनोद आणि हजरजबाबीपणा हे या लावणी प्रकारचे विशेष वैशिष्ट्य आहे. बैल बाजाराची लावणी ही लावणी तमाशातील नृत्य व गायनाचा भाग असून तिचा उपयोग प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी होतो. या लावण्या अधिक कर्णमधुर आणि उत्साही असतात. जलदगतीचे संगीत आणि नृत्य हे या लावणी प्रकाराचे विशेष वैशिष्ट्य असते. पारंपरिक लावणी प्रामुख्याने ग्रामीण भागात सादर केली जाते. ती ढोलकीच्या ठेक्यावर गायली जाते. गावागावात उत्साह आणि जत्रांमध्ये पारंपरिक लावणीचे विशेष महत्त्व आहे. साधेपणा आणि ग्रामीण भावजीवन हे या लावणीचे विशेष महत्त्व आहे. नाटकामध्ये किंवा रंगमंचावर सादर होणारी लावणी हा रंगभूमी लावणीचा प्रकार आहे. या लावणीत वेशभूषा आणि अभिनयाला अधिक महत्त्व दिले जाते. भव्य सादरीकरण आणि कथानकाशी संलग्न विषयवस्तू हे या लावणीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. चित्रपट लावणी मराठी चित्रपटसृष्टीत लावणीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या प्रकारातील लावणी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास सजवली जाते. उदाहरणार्थ चंद्रा, मला जाऊ द्या ना घरी यांसारख्या लावण्या या लावणी प्रकारात येतात. आधुनिक काळात लावणीला नाटक, चित्रपट आणि कार्यक्रमामधून जागतिक व्यासपीठावर स्थान मिळाले आहे. मात्र पारंपरिक लावणीचा गाभा टिकवून ठेवणे हे आजच्या कलाकारांसाठी आव्हान आहे. लावणी ही एक केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. मराठी लावणी मातीतील ऊर्जा, उत्साह आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब दर्शवते. लावणीचे हे विविध प्रकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवते.
ही केवळ एक कला नसून लोकजीवनाचे प्रतिबिंब आहे. प्रेक्षकांच्या मनावर गहिरा प्रभाव पाडण्याची लावणीची ताकद आहे.